पक्षाच्या माध्यमातून कपिल सिब्बल हे त्या ठिकाणी रिप्रेझेंट करत होते आणि ह्या दोन्ही वकिलांच्या संमतीने 12 नोव्हेंबर ही तारीख ठरवण्यात आली। परंतु कुठेतरी न्यायमूर्तींच्या या तारीख देण्याबद्दल संशय व्यक्त उबाटाच्या काही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या वक्तव्यातून केलेला आहे आणि त्यांच्या वकिलांनाही केला। ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। एकीकडे संविधानाचा सन्मान करावा अशी भूमिका मांडतात आणि दुसरीकडे ज्या संविधानाने निवडणूक आयोगाला नेमलेलं आहे आणि निवडणूक आयोग नियमानुसारच काम करते आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्यांनी हा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दिलं। त्याची महत्त्वाचं कारण म्हणजे जे मतदानाची जी संख्या आहे, कारण कुठल्याही पक्षाला चिन्ह किंवा पक्षाचं नाव हे त्याच्या मतदानाच्यावर आधारित असतं आणि त्यावेळी सुप्रीम कोर्टाने आणि माननीय निवडणूक आयोगाने जो निकाल दिला होता, माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाण आणि हा पक्ष राहील, त्याचं महत्त्वाचं कारण त्यावेळेची जी खासदारांची मतदारांची संख्या आणि त्यावेळेच्या आमदारांची मतदानाची संख्या, ते मतदान काउंट करून त्यानुसार निवडणूक आयोगाच्या 6A 6C या नियमानुसार निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष हा माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दिलेला आहे। त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम उबाटाच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होत आहे।